फ्रान्सहून निघालेली 5 राफेल लढाऊ विमानांची तुकडी 7,000 किलोमीटरचा प्रवास करून भारतात लँड होण्यासाठी सज्ज आहे। अगदी थोड्याच वेळात पुढच्या काही मिनिटात ही 5ही लढाऊ विमानं अंबाला मिलिटरी बेसवरती दाखल होतील। काही वेळापूर्वी सुखोई 30 विमानांनी राफेलचं स्वागत केलं, त्यांना एस्कॉर्ट दिला। ही हवाई दृश्य आपण पाहतोय। जेव्हा भारताच्या हवाई हद्दीमध्ये राफेल विमानांनी प्रवेश केला तेव्हा 5 राफेल विमानं आणि त्यांना एस्कॉर्ट करण्यासाठी आलेली सुखोई 30 विमानं। तर हा ऐतिहासिक क्षण आपण सगळेजण अनुभवणार आहोतच की जेव्हा राफेल विमानं भारत भूमीवरती पोहोचतील, लँड होतील। सध्या आपण या संदर्भात बोलणार आहोत एअर मार्शल निवृत्त भूषण गोखले सरांसोबत। सर नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। सर मला तुमच्या भावना आधी जाणून घ्यायच्या आहेत की भारताच्या वायुदलासाठी लष्करी सामर्थ्य वाढवण्यासाठी अर्थातच राफेल खूप मोठ्या गेम चेंजर एअरक्राफ्ट्स ठरणार आहेत। तुमच्या या क्षणीच्या भावना काय जेव्हा तुम्ही ती दृश्य पाहिलीत की राफेल भारतात येत आहेत, एस्कॉर्ट केलं जात आहे सुखोई 30 कडनं, काय तुमच्या भावना आहेत आत्ताच्या? मला तर फार उत्साह आलेला आहे आणि मला नक्कीच माहिती आहे की सगळे भारतीय हे दृश्य बघत असताना त्याला ॲरोहेड फॉर्मेशन आपण म्हणतो आणि त्या ॲरोहेडमध्ये सर्वात पुढे रफेल विमानाचे जे स्क्वॉड्रनचे कमांडिंग ऑफिसर हरकिरत सिंग आहेत ते आहेत आणि त्यांच्याचबरोबर सुखोई 30 त्यांना एस्कॉर्ट करत आहेत। अर्थात सुखोई 30 मुद्दामून त्यांना एस्कॉर्ट करत आहेत। ते सुखोई 30s आर आर्म्ड ऑल्सो इन केस रिक्वायर्ड दे आर ऑल्सो गिविंग अ प्रोटेक्शन टू देम। आणि अशा तऱ्हेचं इतकं छान फॉर्मेशन आपल्या जामनगरहून आतमध्ये आता भारताच्या हद्दीमध्ये आहे आणि आता थोड्याच वेळात ते अंबालाला येतील। हा एक प्रवास फार अगदी सुखद असा प्रवास असतो। आम्ही जेव्हा लांबच्या फेरी करतो, अशा ज्याला फेरी म्हणतात, म्हणजे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे लांबवर जायचं असतं, त्यावेळेला बऱ्याचशा प्रिपरेशन्स लागतात। तर त्या अर्थातच ह्या सगळ्या तुकडीने केलेल्या आहेत आणि त्यामुळे आज एक चांगलं दृश्य आपल्याला सगळ्यांना दिसतंय। सर आतापर्यंत बरीचशी एअरक्राफ्ट्स भारतामध्ये आली ज्यामध्ये अनेक लढाऊ विमानांचा समावेश होता, पण राफेल येणं कसं खास आहे? म्हणजे राफेल येतोय म्हणून सर्वसामान्य व्यक्ती सुद्धा तितकाच उत्सुक आहे जितकी की सैन्य दलाशी निगडित सगळ्या व्यक्ती, सगळे ऑफिसर्स। तर राफेल येणं खास कसं आहे? एक तर रफेल विमान हे एक ऑम्नी रोल विमान आहे आणि त्यामुळे त्याची सक्षमता खूपच चांगली आहे। मी सकाळी सांगत होतो तुमच्या चॅनलवरती की आम्ही जेव्हा आधीची विमानं चालवायचो त्यावेळेला ती स्पेसिफिक रोलसाठी असायची, म्हणजे ग्राउंड अटॅकसाठी असेल किंवा एअर डिफेन्ससाठी असेल। पण मग त्यानंतर मल्टी रोल विमानं सुरू झाली, म्हणजे जशी मिराज आहे, सुखोई आहे, म्हणजे ते ग्राउंड अटॅक पण करतात पण स्वतःची सुरक्षा पण करतात, त्यामुळे त्याच्यामध्ये मल्टी रोल आला। पण आता हे जे आहे रफेल ते ऑम्नी रोल, त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ते करू शकतात। त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचं आहे, रेकनेसन्स आहे आणि त्यामुळे त्यांचे जे हार्ड पॉईंट म्हणतो आम्ही, ज्याच्या 14 हार्ड पॉईंट आहे, म्हणजे विंगवरती आणि फ्युजलाज धरला तर त्यांना 9 टनचं एवढं ॲम्युनिशन किंवा ड्रॉप टँक्स किंवा निराळ्या तऱ्हेचे बॉम्ब्स, मिसाईल्स घेऊ शकतात। आणि त्यामुळे ते अँटी शिपिंग रोल, कुठे अँटी, म्हणजे इव्हन त्याच्यामध्ये फ्रान्समध्ये तर ते न्यूक्लिअर रोलसाठी सुद्धा वापरतात। आपल्याला तो अर्थात करायला लागेल, पण एक प्रकारची निरनिराळ्या प्रकारची क्षमता या विमानामध्ये आहे। आणि मुख्य म्हणजे त्याचा जो आर्मामेंट स्वीट आहे, ज्याला आम्ही स्वीट म्हणतो, की त्याच्यामध्ये एक्झोसे आहे, ते मिसाईल तुम्ही अँटी शिपिंगसाठी वापरू शकता। स्कॅल्प म्हणून जे क्रूज मिसाईल आहे, आणि क्रूज मिसाईलचा इतका फायदा असतो की तुम्ही समजा एखाद्या डोंगराळ प्रदेशात जायचं असेल तर ते विमान टरेन हॅक करतं, म्हणजे टरेनच्या बरोबरीने असं वरती खालती जात एका स्पेसिफिक हाईटवरती आणि जाऊन ते एकदम आपल्या टार्गेटला लक्ष्य करतं। त्यामुळे स्कॅल्प एक फार चांगलं एक क्रूज मिसाईल आपल्याला मिळालं आहे, ज्याला एअर लॉन्च क्रूज मिळतो आपण। त्याचप्रमाणे तसं ब्राह्मोस आपलं आहे ते ग्राउंडचं क्रूज मिसाईल आहे, पण ते ग्राउंडवरून आपल्याला लिहायला होतं। अर्थात आम्ही आता ते ब्राह्मोस आम्ही सुखोई 30ला पण आम्ही आता जोडलेलं आहे। अशा तऱ्हेची, तसंच हॅमर जे आहे ते
हॅमर आता जसं बालाकोटमध्ये अटॅक झाला होता हो. त्यावेळेला हे एक स्टँड ऑफ मिसाईल ज्याच्यामुळे कॉन्क्रीटचे बंकर्स अगदी ॲक्युरेटली त्याच्यामध्ये सुद्धा उडू शकतात आणि त्याला आपण म्हणजे अगदी पिन पॉईंट ॲक्युरसीनी ते नष्ट करू शकतो. त्यामुळे अशा तऱ्हेचं आणि हॅमरचं महत्त्व सांगायचं म्हणजे आपलं जे दोन देशामधलं जे कॉपरेशन आहे, स्ट्रॅटेजिक कोलॅबरेशन आहे, त्यांनी स्वतःचे ते हॅमर ज्यांच्या एअरफोर्समधले आपल्याला दिलेत, कारण अजून आपण ऑर्डर दिल्यानंतर त्याला वेळ लागणार होता त्यांना प्रोड्यूस करायला. पण त्यांनी आपल्याला जी आपली आत्ताची जी काही परिस्थिती आहे त्याला अनुसरून त्यांनी आपल्याला हॅमर मिसाईल्स पण दिलेली आहेत. आणि तशीच बाकी पण आता एअर डिफेन्सची आहेत जी मिसाईल्स ज्याच्यामध्ये मिका आहे आणि मिटिओर आहे. दे आर कॉल्ड बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज. बियॉन्ड द व्हिज्युअल रेंज म्हणजे तुम्ही जर एकाचा युद्धात जेव्हा मी भाग घेतला होता त्यावेळेला हंटर विमानावर होतो आणि त्यावेळेला किलर ब्रदर्स खूप फेमस झाले होते. त्याला सेबर किलर म्हणायचे त्यांना. आणि त्यामुळे त्यांनी सेबर विमानं पाडली होती. पण त्यावेळेचं आमचं जे लढाई होती एकमेकाच्या विरुद्ध म्हणजे एकमेकाच्या विमानाच्या विरुद्ध, त्यामुळे आपण बबलमध्ये होतो व्हिज्युअल. दुसरं विमान दिसायचं पलीकडचं आणि मग त्याच्या मागे जायचं आणि त्याच्यावर गोळ्यांनी हल्ला करायचा. अशा तऱ्हेचं एक प्रकारचं व्हिज्युअल बबल होतं. मग त्याप्रमाणे जनरेशन चेंज होत गेल्यात आणि त्याबरोबर आता आर्मामेंट चेंज झालं. आता तो एक पलीकडचं विमान फक्त तुम्हाला रेडार सिग्नेचर दिसते आणि त्या रेडार सिग्नेचरवरती तुम्हाला अर्थात ग्राउंडचं जो कंट्रोलर्स असतात ते तुम्हाला गाईड करतात, एअरवरनं कंट्रोलर असतात ते गाईड करतात. मगाशी मी सांगत होतो की बालाकोटच्या हल्ल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पाकिस्तानी विमानं आपल्या हद्दीत येण्याचा प्रयत्न करत होती त्यावेळेला एक लेडी ऑफिसर आमची, तिला नंतर मेडल पण मिळालं, तिने इतकी सतर्कता दाखवली की त्यांनी लगेचच आपली जी भारतीय वायुसेनेची विमानं होती ती त्या दिशेने तिने नेले आणि त्यामुळे त्यांचं जे मोठं फॉर्मेशन होतं जवळजवळ त्याच्यामध्ये 17-18 विमानं होती ती परत गेली घाबरून, कारण त्यांना नक्कीच माहिती होतं की MiG-29 आणि सुखॉईज वगैरे त्यांच्या विरुद्ध येतात. आणि अशा तऱ्हेचं एक कम्प्लीट इकोसिस्टम ज्याला म्हणतो आपण, ज्याच्यामुळे तुम्हाला ग्राउंड आणि एअर एन्व्हायरमेंट, त्याच्यामुळे ट्रान्सपरन्सी बॅटलफील्डची जितकी होते तितकी तुमची चांगली तयारी आपल्याला दर्शवता येते. आणि अशा तऱ्हेचं एक सक्षम असं विमान तर आपल्याकडे येत आहे. अजूनही 5 विमानं पण तिकडे तयार आहेत फ्रान्समध्ये. आणि आपण ह्यांना गेले 1.5 वर्ष ट्रेनिंगमध्ये फ्रेंच एअरफोर्स बरोबर ट्रेनिंग केले त्यांनी. कारण एक सांगायचा मुद्दा म्हणजे महत्त्वाचा की फ्रेंच एअरफोर्सनी ही ॲक्च्युली लढाईमध्ये वापरलेली आहे. अच्छा. म्हणजे कॉम्बॅट त्यांना एक्सपिरियन्स आहे या विमानांना आणि त्याचे जे सिम्युलेटर्स आणि त्याचे जे अटॅक पॅटर्न्स आणि ते सगळे आहेत ते आपल्या पायलट्सनी पण शिकलेले आहेत. त्यामुळे हे विमान म्हणजे तसं पाहिलं तर लागलंच तर अगदी आपण वापरू शकतो एक थोड्याच दिवसामध्ये, जेव्हा त्यांना इंडियन ग्राउंड एन्व्हायरमेंट, इंडियन डेटा लिंकिंगच्या अशा काही टेक्निकल गोष्टी असतात त्या पण आपण हे करू शकू. त्यामुळे मला वाटतं की ह्या सगळी जी 4-5 आपली फ्रंटलाईन विमानं आहेत, रफाल, सुखॉय 30, मिराज 2000, जॅग्वार, MiG-29, त्यांनी आपली एक सक्षमता खूप वाढलेली आहे. अगदी खरं आहे. आणि अगदी थोड्याच वेळात अंबाला एअरबेसवरती राफेल विमानं लँड होतील. प्रत्यक्ष लँडिंगचाही क्षण आपण बघणार आहोत. तुम्ही म्हणालात तसं हरकिरत सिंग हे त्याचं नेतृत्व करतात त्या सगळ्या 5 टीमच्या पूर्ण तुकडीचं. सर, हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे की एखाद्या फायटर पायलटला तयारी काय काय करावी लागते, कारण 7,000 किलोमीटरचा टप्पा हा फायटर प्लेनसाठी खूप मोठा टप्पा असतो प्रवासाचा विचार करता. एखादा पायलट तयारी काय काय करतो जेव्हा इतकं मोठं उड्डाण असतं तेव्हा? ॲक्च्युली 8,200 किलोमीटर त्यांनी हे केलेलं आहे 2 टप्प्यामध्ये. पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 5,400 किलोमीटर जेव्हा ते अबुधाबीमध्ये आले होते UAEमध्ये, आणि नंतर त्यांना एअर टू एअर रिफ्युलिंग लागलंच नाही कारण ते जामनगरच्या वाह्या आले, कारण आपण पाकिस्तानवरनं येऊ शकत नाही. कसं असतं, जर तुम्ही सिव्हिल एअरक्राफ्टनी जर गेलात तर सिव्हिल एअर रूट्स असतात जे ते तुम्ही शॉर्टेस्ट रूटनी जाता. मग अर्थात आपला पाकिस्तानशी तणाव असल्यामुळे आपण पाकिस्तानबरोबरच्या त्यांच्या हवाई हद्दीतनं जाऊ शकत नाही. त्यामुळे बहुतेक सगळे दिल्लीवरून उडाले तर त्यांना पुन्हा साऊथला यायला लागतं, गुजरात, आणि मग तिकडे जामनगरहून ते पुन्हा जाऊ शकतात UAE किंवा इराण बरोबर, टर्की बरोबर. आपल्या सगळ्यांच्या बरोबर समन्वय आहे. फक्त पाकिस्तान बरोबर मध्ये बालाकोट नंतर थांबलेलं आहे ते. पण फायटर विमानं तशी येऊ शकत नाही अनलेस अँड अंटिल तिथलं जे स्थानिक गव्हर्नमेंट असतं
त्याची डिप्लोमॅटिक क्लिअरन्स लागतो. आता जसं फ्रान्सहून निघालं तुम्ही, तर फ्रान्सहून मेडिटेरियन सी अर्थात कोणीच थांबवू शकत नाही. पण त्यानंतर तुम्हाला थोडंसं इजिप्तवर यायला लागतं, थोडंसं इस्रायलवर यायला लागतं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा दुसऱ्या काही अरब एमिरेट्सच्या किंवा सौदी अरेबियाच्या हद्दी असतात. तर त्या प्रत्येक देशाबरोबर आपले जे तिथले राजदूत आणि तिथले जे आपले डिफेन्सियल ॲडवायझर असतात, जसं मी इजिप्तमध्ये होतो एकेकाळी आपल्या एम्बसीमध्ये, तर तिथे ही क्लिअरन्सेस घ्यायला लागतात. कारण कुठलेही जे लढाऊ विमान किंवा लढाऊच्यासाठी सपोर्ट विमान जे असतात, त्यांचा सुद्धा असं उगीचच येऊन तुम्ही आपलं कुठल्या देशांवरनं जाऊ शकत नाही. आणि मग हा क्लिअरन्स असतो, तो घेतल्यानंतर जसं आता हे जेव्हा आपली विमानं आली त्यावेळेला व्हाया इस्रायल अशी करून ती अबुधाबीमध्ये आली आणि तिथे तो अलदाफरा विमानतळावरती त्यांनी उतरवलं आणि म्हणलं तर त्याच्या वेळेला त्यांना एअर टू एअर रिफ्युलिंग करायला लागलं. त्याचं विमानांचा जो तो एअर टू एअर रिफ्युलिंगचा जो वेग असतो, तो वेग सुद्धा लक्षात ठेवायला लागतो फायटर्सना. पण नाही तर फायटर्स खूप फास्ट असतात. आम्ही आता जेव्हा MiG-23 चालवायचो त्यावेळेला ओझारून आम्ही समजा हलवारा किंवा अंबाला तिकडे जायचं असलं तर जोरात आम्ही चटकन 45 मिनिटात सहज जाऊ शकायचो. पण कसं असतं, तुम्ही जेव्हा ड्रॉप टँक्स असतात तुमच्याकडे किंवा अजून काही गोष्टी तुम्ही बाहेर लावलेल्या असतात, मग त्याचं एक वेगावरती एक नियंत्रण असतं. कारण टेक्निकल सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये आणि म्हणून तुम्ही ते वेग कसा ठेवता की दुसऱ्या सगळ्यांचं फॉर्मेशन आणि ते जे इंधन देणारं विमान आहे त्याचं पण क्षमता, असा सगळा विचार करून तुम्हाला हे नॅव्हिगेशन प्लॅनिंग करायला लागतं. आणि ही सगळी प्रिपरेशन पायलट ग्राउंडवरती करतो. त्याचे मॅप्स, त्याचे सगळं रूट, त्याचे सगळं त्याला अगदी आणि आजकालच्या ह्याच्यामध्ये तुम्ही नॅव्हिगेशन सिस्टीममध्ये ते घालता आणि अर्थातच तो मॉनिटर करत राहतो, कारण त्याच्याकडे मॅप्स असतात आणि त्याच्याकडे सगळा रूट कळत असतो त्याला. आणि अशा तऱ्हेने तुम्ही बघितलं असेल तर एअर टू एअर रिफ्युलिंग करताना फक्त 2 विमानं मॅक्सिमम रिफ्यूल घेऊ शकतात. मग तोपर्यंत बाकीची 3 असतात त्यांना तिथेच थांबायला, म्हणजे त्या स्पीडने थांबायला लागतं. मग पुन्हा त्यांची झाली की असं करत ते फॉर्मेशन पुढे पुढे जात राहतं. आणि त्यामुळे थोडंसं जे सिव्हिल एअरक्राफ्टचं जे तुम्ही मगाशी म्हणत होतात की ते कशी 12 तासामध्ये पटकन जाऊन सुद्धा परत येऊ शकतील, कारण 6 तास लागतात इथून पॅरिसला जायला. पण तसं हे ह्या फेरीजमध्ये होऊ शकत नाही. म्हणलं तसं प्रत्येक देशाचे क्लिअरन्सेस असतात, त्याच्यावरती एक पर्टिक्युलर असे एक वेगळे मुद्दे त्याच्यामध्ये असतात आणि एअर टू एअर रिफ्युलिंग करताना तुम्हाला त्याचा वेग जो असतो तो व्यवस्थित ठेवायला लागतो. सर, ऐतिहासिक क्षण आहे आपल्या देशासाठी की राफेल येणार आहे. पायलटची तयारी त्याच्याबद्दल तर तुम्ही बोलाच. माझा प्रश्न असा होता की अंबाला एअरबेसची निवड का? म्हणजे काही खास वैशिष्ट्य आहे की अंबाला एअरबेसवरतीच ही राफेल उतरतायत? अर्थातच हे फार महत्वाचं आहे. जसं आपण ईस्टला सुद्धा दुसरं स्क्वॉड्रन होईल ते आपण हाशिमाराला केलेलं आहे. मग जेव्हा आम्ही ह्या सगळ्या एअरफील्ड्सची हे करतो, जेव्हा म्हणजे निरनिराळे एअरफील्ड्स पंजाबमधले असतील, हरियाणामधले असतील वगैरे, त्याची एक निरनिराळे जे ते टार्गेट्स संभावित आहेत त्यांना इथून कसं पोचता येईल आणि त्यांची ज्या प्रत्येक विमानांची क्षमता कशी असेल आणि त्याच्यामध्ये काय काय आपल्याला तिथे त्या बेसवरती त्यांना देता येतील, कारण सिम्युलेटर लागतं. मग त्याच्याबरोबर बऱ्याचशा टेक्निकल सपोर्टचं खूपच गोष्टी असतात. हा सगळा जो त्याचा आधीचा सगळा जो तयारी लागते ती कुठल्या एअरबेसवर करायची त्याचं सगळं हे करायला लागतं. कारण कसं आहे, विमानं आमची जी असतात, जरी अंबाला इज कॉल्ड मदर बेस, पण आमची उद्या समजा 4 रफेल तिथून आम्ही जाऊन पठाणकोटला सुद्धा उतरू शकून तिथून सुद्धा आम्ही हल्ले करू शकतो किंवा अजून अगदी जामनगरला उतरून तिथून सुद्धा हल्ला करू शकतो. त्यामुळे मदर बेस जो असतो त्याच्यामध्ये, जसं आता पुण्यामध्ये सुखोई 30चा हा मदर बेस आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या तिथे ट्रेनिंग होतं, त्याच्यामध्ये निरनिराळ्या प्रकारचे जे टेस्टर्स असतात, ह्या सगळ्या गोष्टी तिथे असतात. त्यामुळे आम्हाला तो चूज करताना निरनिराळ्या, जसं डिस्पर्शन म्हणतात, टार्गेटिंग, हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये लक्षात ठेवून आम्ही हा एअरबेस अंबाला हा जो चूज केलेला आहे किंवा दुसरा जो केलेला आहे, अशा तुम्ही बघाल की त्याच्यामध्ये पाकिस्तानमधली टार्गेट्स असतील किंवा अजून नॉर्थमधली टार्गेट्स असतील ती ह्या विमानांच्या क्षमतेमध्ये आहेत, हा विचार केलेला जातो. सर, थोड्याच वेळात आपण सर्वजण तो क्षण अनुभवणार आहोत की जेव्हा
राफेल विमानं अंबाला एअरबेसवरती लँड होतील. तुम्ही खूप छान माहिती सांगितलीत, अगदी साध्या शब्दात विशद करून सांगितलं की अंबाला एअरबेसचं महत्त्व काय आहे. एखादं लढाऊ विमान जेव्हा दुसऱ्या देशातनं आपल्याकडे येतं तेव्हा अडचणी कोणकोणत्या असतात, त्या जवानांना कोणकोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं. सर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. तर आपण सर्वजण अगदी थोड्याच वेळामध्ये तो क्षण अनुभवू जेव्हा अंबाला एअरबेसवरती राफेलची विमानं लँड होतील. त्यांना एस्कॉर्ट करण्यासाठी सुखोई सुद्धा अवकाशात झेपावलेलं होतं. तीही दृश्य आपण पाहिली.